नमस्कार, मी प्राजक्ता चिटणीस. आपल्यासोबत आहे निर्मिती सावंत. निर्मिती मॅम, मला सांगा, जाऊबाई जोरात ते आजीबाई जोरात हा प्रवासाविषयी काय सांगाल? का त्याच दिवशी पुन्हा येत आहे तुम्ही? हो, जाऊबाई जोरात ते आजीबाई जोरात 25 वर्ष झाली. 2000 साली जाऊबाई जोरात आलं होतं आणि आता 2024 साली आजीबाई जोरात येते. मला वाटतं मी ह्या मधल्या 25 वर्षांच्या काळात खूप वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका केल्या. माझं एक राहून गेलं होतं ते म्हणजे बालनाट्य, आणि ते 25 वर्षांच्या कालावधीनंतर मला करायला मिळालं आहे. आणि एक अप्रतिम बालनाट्य म्हणजे ना, बालनाट्यात जसं दुर्गा झाली गौरी किंवा लायन किंग ही नाटकं जशी गाजलेली होती ना, तशी इच्छा आहे माझी की आमचं हे नाटक गाजावं, कारण ते त्या ताकदीचं आहे. आणि याच्यात सगळ्या मुलांचा, सगळ्या भावभावनांचा, त्यांच्या विश्वाचा विचार करून लिहिल्या गेलेल्या गोष्टी आहेत आणि त्या मुलांना खूप आवडतील आणि मुलं नक्की गाजवतील हे नाटक. मला सांगा, जाऊबाई जोरातने तुम्हाला खरी पहिली ओळख मिळवून दिली नाटकावरती, तर त्या काही आठवणी आहेत नाटकाच्या? जाऊबाई जोरातच्या असंख्य आठवणी आहेत. जाऊबाई जोरातने मला नाव म्हणजे निर्मिती सावंत हे नाव मिळवून दिलं. त्याआधी मी गंगूबाई नॉन मॅट्रिक सिरियल करत होते, तेव्हा ती सिरियल घराघरात पोचली होती. आणि जेव्हा कधी मी नाटकाच्या प्रयोगांसाठी बाहेरगावी जायचे तेव्हा मला गंगूबाई म्हणून ओळखलं जायचं, किंवा रादर आत्ताही गंगूबाई म्हणून काही गावांमध्ये मला ओळखलं जातं. पण निर्मिती सावंत हे नाव मला या नाटकाने दिलं. आणि मला नेहमीच असं वाटतं की सिरियल म्हणजे कितीही लोकप्रिय असली तरी सिरियलमध्ये चॅनल चेंज करता येतो तुम्हाला. नाटकाला तुम्हाला घरून उठून बस, ट्रेन, वॉटेवरच्या माध्यमातून तुम्ही याल, त्याचं तिकीट काढून, तुम्हाला थिएटरवर येऊन तिकीट काढून ऑडियन्समध्ये बसून तुम्हाला त्या खूप गोष्टी करून नाटक बघायला बसता तुम्ही. त्यामुळे ते तुमचं प्रेम असेल तरच तुम्ही हे सगळं करता. आणि ते प्रेम मला प्रचंड प्रेम दिलं जाऊबाई जोरातनी. त्यामुळे जाऊबाई जोरातचे किस्से असंख्य आहेत. मी कुठला एखादा असा किस्सा नाही सांग, खूप आहेत जाऊबाई जोरातचे किस्से. जाऊबाई जोरातमध्ये तुम्ही डान्स पण करायचा. जाऊबाई जोरातमध्ये आय थिंक 3 का 4 गाणी होती. आणि खूप म्हणजे त्या मला आठवतं आहे, त्यावेळी धर्मेंद्रचं एक स्टेप करायची मी ती, आणि त्याला टाळ्या यायच्या वगैरे. आणि आता कट्टू 2024 साली पण मला नाचायला लावतात. काय करशील आता, बोल. तो स्टॅमिना आहे? मला वाटत नाही आहे. का तुम्ही बघितलं डान्स आता आहे की नाही ते? तो स्टॅमिना आहे आजही. हां, तोच राहू दे. पण तेव्हा त्या यंग होत्या जाऊबाई, कारण त्या स्वतःला जावा म्हणत असलेल्या तशाही जाऊबाई होत्या, आणि दुसऱ्या जाऊबाई जोरात अशा होत्या. आता ही आजी आहे, सो आजीचा स्टॅमिना जो असेल तो तर नक्की आहे माझ्याकडे, अगदीच नक्की आहे. आणि थोडंसं ह्या मुलांचं पण एनर्जी मी मॅच करायचा प्रयत्न करते. लेट्स होप फॉर द बेस्ट, चांगलं होईल. याच्यामध्ये तुमचा गेटअपही खूप वेगळा आहे. त्या गेटअपबद्दल काय सांगाल? हो, ही आजी अशी नॉर्मल, म्हणजे आजी म्हटल्यानंतर जी इमेज आपल्या डोळ्यासमोर येते ती ही नाही आहे. पण ती तशी का नाही आहे हे मी नाही आत्ता तुम्हाला मुलाखतीत सांगू शकत. तुम्ही नाटक बघितलं की तुम्हाला कळेल की ही आजी अशी काय, आणि मग तुम्ही म्हणाल की ओ, मग ही अशीच असायला हवी. तुम्ही अभिनयला एकदम लहानपणापासून पाहिलं आहे. अभिनय तुम्हाला मावशी म्हणतो, तर अभिनयबरोबर आता काम करताना कसं वाटतंय? छान वाटतंय, मला खूप छान वाटतंय. आणि तो ज्याला ओबिडियंट स्टुडंट म्हणतात तसा आहे. तो सगळं ऐकतो, सगळ्यावर विचार करतो, सगळ्याचा गृहपाठ करून देतो आणि छान उत्तम काम करतोय तो. खरं तर तो हिरो मटेरियल आहे, रादर हिरो म्हणूनच तो फेमस आहे. आणि तरीही त्याला 11 वर्षाच्या मुलाचा रोल करायचा आहे. थोडंसं कठीण आहे त्याच्यासाठी, पण तो ते उत्तम प्रकारे निभावतो आहे आणि तोही मजा करतो आहे. आणि आमचं कम्फर्ट लेवल झालं आहे, कारण त्याला लहानपणापासून ओळखते मी. तेच म्हणणार होती, प्रियाताई आणि तुम्ही भरपूर चांगल्या मैत्रिणी आहात. त्यामुळे तेच मी म्हणते, आमचं कम्फर्ट लेवल. तो लहानपणी सुद्धा असा आत्ता जसं ओबिडियंट आहे तसा होता का लहानपणीचा अभिनय वेगळा होता? नाही, असाच होता अभिनय. असा
म्हणजे आमच्यासमोर मस्तीखोर कधीच नव्हता. मला आत्ता खरं रिहर्सलमध्ये कळायला लागले की तो आहे मस्तीखोर सुद्धा. आमच्यासमोर खूप शाय वगैरे होता. तर त्यामुळे मजा करतो आम्ही दोघेही. आणि अभिनय हे नाव तुमच्यासाठी खास आहे. अभिनय हे नाव माझ्या हृदयाच्या जवळचं आहे, कारण माझ्या मुलाचं नाव अभिनय आहे. त्यामुळे आत्ता हा माझा नातू आहे नाटकातला. माझा मुलगा पण अभिनय आणि नातू पण अभिनय असं झालं आहे आता. या नाटकाची आम्ही आतुरतेने वाट पाहतोय. 30 एप्रिलला सगळे नक्कीच या नाटकाचे पॉझिटिव्ह रिव्ह्यू तुम्हाला देतील. प्लीज सगळ्यांनी नक्की या. आणि 30 एप्रिल ही सुरुवात आहे. आपल्याला खूप वर्ष अजून हे नाटक चालू ठेवायचं आहे आणि तुम्ही सगळे वारंवार या नाटकाला या आणि तुम्ही याल, खात्री आहे मला, याल तुम्ही.